नाशिक पालकमंत्री पदासाठी भाजपा आग्रही, पालकमंत्री पदाबाबत बावनकुळे आणि महाजनांमध्ये चर्चा, फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांशी स्वतः बोलणार, सूत्रांची माहिती। निर्णय स्थगित केल्यानं लाचार मुख्यमंत्री असल्याचं सिद्ध, पालकमंत्री पदावरून इतका हावरटपणा का, संजय राऊतांची टीका। भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आज उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार, रायगडच्या पालकमंत्री पदावरून आमदारांची नाराजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भरत गोगावलेंची पाठराखण, एवढी वर्ष काम केल्यावर पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवणं यात वावगं काय, शिंदेंनी सुनावलं। कोल्हापुरातील पालकमंत्री पदावरूनही राष्ट्रवादीत नाराजी नाट्य, कोल्हापुरातील लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांकडे परत या, दादांना सांगितलं होतं तर दादा चुकले असतील पण त्यांना परत घ्या, महाविकास आघाडीमध्ये दादांना उपमुख्यमंत्री करा असं पवारांना सांगितलं, भुजबळांची माहिती। मला 2014 आणि 2019च्या निवडणुकीत भाजपची ऑफर होती, मी निष्ठावान कार्यकर्ता, पक्ष बदलणार नाही, सत्तेचा लोभ असणारे पक्ष बदलतात, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। सध्याच्या परिस्थितीत भेटीसाठी न येण्याची संतोष देशमुखांच्या कुटुंबानं विनंती केली, माझ्या जाण्याआधी तिथे न्याय गेला पाहिजे, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मधील 13 सरपंचांसह 418 सदस्यांचं सदस्यत्व रद्द, जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं कारवाई। सैफ अली खानवरील हल्ल्याचं पोलिसांकडून सीन रिक्रिएशन, आरोपीला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतला। अमित शहा शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर, शहा त्र्यंबकेश्वर आणि अंजक वडेलमध्येही भेट देणार, शहांच्या अचानक दौऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ। अक्षय शिंदे एन्काउंटर सारख्या घटना न घडण्यासाठी आरोपीला दुसरीकडे नेताना डॅश कॅमेराद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना। दहिसरमध्ये 2 परप्रांतीय बाउन्सर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेकडून 2 परप्रांतीय बाउन्सर्सचा समाचार, दोन्ही परप्रांतीय बाउन्सर्सनी मराठीत माफी मागितली। पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण, रुग्णांचे नमुने आयसीएमआर एनआयव्ही कडे तपासणीसाठी पाठवले। राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्रमक पवित्रा, 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत अतिक्रमण हटवण्याचे आदेश। नागपूर मिहानमध्ये गुंतवणुकीसाठी 4 कंपन्यांचा प्रस्ताव, मिहान परिसरातील प्लग अँड प्ले सुविधेला चांगला प्रतिसाद। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करा, कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची सरकारला शिफारस। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उद्यापासून 3 दिवस वाहतूक ब्लॉक, महामार्गावरील गर्डर बसवण्यासाठी ब्लॉक, दुपारी 12 ते 3 दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार। वनपर्यटनावेळी नियमांचं उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांपर्यंत दंड, नागपूर खंडपीठानं खडसावल्यानंतर वनविभागाची नवी कार्यप्रणाली तयार। उद्यापासून जेईई मेन परीक्षा, जेईई मुख्य परीक्षा 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी अशा 2 सत्रात होणार। साहित्य रसिकांना 1,500त दिल्लीवारी करता येणार, मराठी प्रेमी प्रयोजकांच्या देणगीतून विशेष रेल्वेच्या तिकीट दरातील तूट भरून काढण्यात येणार।